हिवरखेड शहरातील संत सावंतनगरमध्ये सालाबादप्रमाणे 9 वर्षांपासून संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पुण्यतिथीला अनुसरून संगीतमय ग्रामगीता प्रवचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामगीता प्रसारक राष्ट्रीय कीर्तनकार रामेश्वर महाराज नागपुरे यांचे रोखठोक वाणीतून 14 ते 21 डिसेंबर दरम्यान ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये सामुदायिक प्रार्थना, राष्ट्रसंतांचे विचार, भजन, तबला पेटी याबाबत बालकांना संस्कारमय शिकवण देण्यात आली। या निमित्ताने 20 डिसेंबर रोजी गाडगेबाबा पुण्यतिथीला श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण, हरिभक्त परायण आत्माराम महाराज वाकोडे यांचे नेतृत्वात सामूहिक पारायण झाले। तर रात्री श्री हरिभक्त परायण बाल कीर्तनकार कृष्णा महाराज सदाफळे यांचे कीर्तन झाले। तर 21 डिसेंबरला व्यासपीठ नेतृत्व ग्रामगीता प्रचारक हरिभक्त परायण रामेश्वर महाराज नागपुरे यांचे काल्याचे कीर्तनातून हरीच्या नामस्मरणाने हरीचे तेज येई अंगी या राष्ट्रसंताच्या भजनावलीवर कीर्तन व दोन्ही राष्ट्रसंतांना सामुदायिक अभिवादन करण्यात आले। सावतानगर, भाऊदेवराव गिर्हेनगर, हिवरखेड शहरच्या नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। तर संध्याकाळी सजविलेल्या बैलजोडी बंडीवर गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिमेची दिंडी पताका, टाळकरी, माळकरी, वारकरी, गुरुदेव प्रेमी, महिला भजन मंडळ यांचे सहकार्यांनी भव्य मिरवणूक काढण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।